राहुरी तालुक्यातील विविध ठिकाणी छापेमारी करून राहुरी पोलिसांनी देशी विदेशी दारूची वाहतूक करणारे व विक्री करणाऱ्या 5 व्यक्तींना रंगेहात पकडून देशी विदेशी दारू 4 चाकी वाहनासह 3,85,000चा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेऊन 5 जणांना जेरबंद करण्यात आलाय। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे विशेष पथक तालुक्यात गस्त घालत असताना अवैध देशी विदेशी दारूची वाहतूक व विक्री करणारे आढळून आले। देवळाली प्रवरा येथील कैलास दगडू पाडळे वर्ष 45 हा पत्र्याच्या शेडमध्ये देशी बाबी संत्रा कंपनीच्या सीलबंद बाटल्या विनापरवाना बेकायदा विक्री करताना आढळून आला। त्याच्याकडून 840 रुपये किमतीच्या 12 बाटल्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या। केडगाव तालुका राहुरी येथे विकास शंकर शिंदे गावठी हातभट्टूची तयारी दारू विक्री करताना आढळून आला। त्याच्याकडून गावठी हातभट्टी 20 लिटर 2000 रुपये किमतीची गावठी दारू ताब्यात घेतली आहे। सडे तालुका राहुरी येथील लक्ष्मण भाऊसाहेब माळी व आदित्य साईनाथ बडे हा मोटरसायकलवरून विदेशी दारू विक्री करत असताना मॅकडॉल नंबर 1 10 बाटल्या 1500 रुपये किमतीच्या व 30,000 रुपये किमतीची MS 17 CN 457 हिरो होंडा HF डिलक्स मोटरसायकलचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय। राहुरी तालुक्यातील चिकलठाणा येथील मच्छिंद्र भागवत काकडे हा मोटरसायकल MH 17 BG 438 वरून 34,640 रुपये किमतीच्या देशी विदेशी इंग्लिशी दारू घेऊन जात असताना मिळून आला। त्याच्याकडून मोटरसायकलसह विदेशी दारू पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। संगमनेर तालुक्यातील झरेकाटे येथील रहिवासी महेश नवनाथ भवर हा राहुरी येथील बाबा पान स्टॉल समोर विनापरवाना बेकायदेशीररित्या इस्टिका गाडी क्रमांक म्हणून MH 21V 7976 मधून देशी विदेशी दारूची विक्री करताना मिळून आला। त्याच्याकडून 12,240 रुपये किमतीचा देशी विदेशी दारू तसेच 3 लाख रुपये किमतीचा इर्टिमा गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। तालुक्यातील एकूण 5 व्यक्तींविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय आर ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंगळे देवेंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खाडे, समाधान पडोळ, धर्मराज पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल वाल्मिक पारधी, सूरज गायकवाड, अशोक शिंदे वैराळ, पोलीस नाईक बागुल, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे, सतीश कुधाडे, भोसले, कदम, आजीनाथ पाखरे आदींनी केली आहे। दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज गायकवाड, वाल्मिक पारधी वैराळ करत आहेत। अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी अक्षय शेगर व राजेंद्र शिंदे, क्राईम मुक्त महाराष्ट्र।